गणपती बाप्पाला मोदक हे फक्त गोडधोड म्हणून नाही, तर आपल्या भावना समर्पित करण्याचा एक गोड मार्ग आहे. यावर्षी मी बनवले आहेत 5 खास हेल्दी मोदक, प्रत्येकात थोडासा ट्विस्ट आणि खूप सारं प्रेम. तर पहिला आहे उकडीच्या मोदकांचा पान फ्लेवर. पारंपरिक स्वाद आणि पानचा सबटल अरोमा. राईस फ्लॉवरच्या सॉफ्ट कवचात पानाचा हलका सुगंध, आतून गोडसर सारण आणि वाफेवर शिजवल्यामुळे मेल्ट इन माउथ. तो ना फार गोड ना जड, अगदी हलका, ताजा आणि रिफ्रेशिंग चवीचा. दुसरा आहे पनीर रसमलाई मोदक. डिड यू नो, पनीर रसमलाई मोदक मध्ये पारंपरिक मोदकचा सॉफ्टनेस आणि रसमलाईचा रिच क्रीमी फ्लेवर एकत्र मिळतो. प्रोटीन आणि कॅल्शियममुळे हा केवळ गोड नाही, तर मुलांसाठी न्यूट्रिशन ट्रीट पण आहे. हलका कार्डमम सॅफ्रॉन अरोमा अँड सबटल स्वीटनेस. हा मोदक उत्सवाला एक खास रॉयल टच पण देतो. तिसरा आहे बीटरूट ड्रायफ्रुट्स मोदक. हा मोदक रंगतदार आणि प्लेफुल तर दिसतोच, ड्रायफ्रुटचा रिचनेस आणि नॅचरल स्वीटनेस यामुळे मुलांसाठी हेल्दी आणि अट्रॅक्टिव्ह ट्रीट बनतो. एक घास घेतला की रंग आणि पौष्टिकता दोन्ही मनाला आनंद देतात. चौथा आहे सगळ्या मुलांचा फेवरेट चॉकलेट मोदक. हा मोदक थोडासा फन आणि यम्मी डिलाइट आहे. ओट्स फ्लोअरच्या कोचात भरलेला चॉकलेट फिलिंग मुलांसाठी हलका आणि स्पेशल डिलाइट बनवतो. उत्सवात एक छोटासा चॉकलेट ट्विस्ट जो सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. पाचवा आणि शेवटचा मोदक आहे केसरी मावा मोदक. हा मोदक म्हणजे उत्सवातला राजाच. सॉफ्ट माव्याच्या रिचनेस मध्ये सॅफ्रनचा सबटल अरोमा मिसळून गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश केला आणि दिला रॉयल लुक. हलका पण फ्लेवरफुल, डायजेस्टिव्ह फ्रेंडली आणि खाल्यावर उत्सवाची खास गरिमा आणि आनंद अनुभवायला मिळतो. मोदक हा फक्त पदार्थ नाही, तो आपली परंपरा, संस्कृती आणि श्रद्धा यांचा एक सुंदर दुवा आहे. त्यातूनच बाप्पाला अर्पण केलेले प्रेम आणि घरातली एकता व्यक्त होते. त्यामुळे मोदक फक्त गोड नाही, तर एक अनुभव, एक आठवण आणि उत्साहाला दिलेला एक खास आनंद आहे. तुम्हाला जर या सर्व मोदकची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये मोदक टाईप करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कोणता मोदक सर्वात आधी ट्राय करणार ते सांगायला विसरू नका. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.